नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो. नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज आपण साधे सिंपल असे वडे बनवणार आहोत. तर हे बघा, असे छान असे डाळीचे, याच्यामध्ये हरभऱ्याचे आणि मठाचे आणि मुगाचे डाळीपासून हे बनवलेले आहे वडे. हे उन्हाळ्यात बनवल्या जातात आणि पानकळ्यामध्ये, आणि ज्यावेळेस भाजीला काही नसतं त्यावेळेस याची भाजी केली जाते. तर आज आपण साधी सोपी अशी वड्याची गावाकडची भाजी बनवणार आहोत. साधे आणि सोपी असे 3 डाळ मिक्स करून भिजवून आणि ते झाऱ्याने झारून उन्हामध्ये आणि ते सुकवल्या जातात, त्याला म्हणतात वडे. तर आज ह्या वड्यांची भाजी आपण कशी बनवणार आहोत, तर झणझणीत आणि चमचमीत खायला एकदम टेस्टी अशी वड्याची भाजी आपण बनवणार आहोत, साधी आणि सोपी. तर मैत्रिणी, प्रथम आपण हे वडे भाजून घेणार आहोत तव्यावर. हा बघा, आपण तवा ठेवलेला आहे, त्याच्यावर थोडंसं तेल टाकणार आहोत आणि त्याच्यावर हे वडे असे साधे आणि सोपे आपण भाजणार आहोत. हे बघा, असे वडे छान असे मस्त भाजायचे. झणझणीत आणि चमचमीत खरपूस असे वडे आता भाजणार आहोत. ते बघा, वडे असे छान असे लालसर भाजले आहे. खरपूस आणि खमंग वडे आपले भाजलेले आहे. तर आता चला आपण वड्याची भाजी कशी बनवणार आहोत ते दाखवत आहे. वडे हे बघा, असे आपले छान मस्त असे भाजले. तर हे बघा मैत्रिणींनो, छान असे खरपूस आपले वडे भाजलेले आहे. तर आता वड्यासाठी आपण काय घेतलेलं आहे बघा, साधं आणि सोपं. वडे बनवण्यासाठी हा लसूण कुटून घेतलेला आहे, हा कढीपत्ता घेतला आहे, कांदा घेतलेला आहे, आणि हे बघा लाल तिखट घेतलेलं आहे, आणि हे मीठ घेतलेलं आहे. थोडी हळद वरून टाकणार आहोत. साधे आणि सोपी आपले वड्याची भाजी. तर चला, याच्यात कोथिंबीर काय आपल्याकडे नाही म्हणून आपण साधीच बनवणार आहे, नाही तर वरून कोथिंबीर बी टाकतात. खूप चविष्ट आणि छान अशी वड्याची भाजी बनते. तर आता प्रथम वड्याच्या भाजीत आपण काय टाकणार आहोत, चला मी तुम्हाला. तर चला मैत्रिणी, आपण प्रथम तेल टाकणार आहोत. तेल टाकल्यानंतर आपण त्याच्यात कढीपत्ता, त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत कुठल्याला जिरे आणि लसूण, आणि छानसे अशी त्याची आता आपण अशी मस्त त्याला बघारणी देणार आहोत. बघारणी म्हणजे छान अशी फोडणी. त्याच्यानंतर आपण कांदा टाकणार आहोत. आता कांदा छान असा नरम करून घेणार आहोत, लालसर असा. झटपट अशी छान अशी आपली वड्याची भाजी आता मी कशी बनवत आहे मैत्रिणींनो, त्या पद्धतीने तुम्ही बनवा. खाऊन बघा. चॅनलला लाईक करायची विसरू नका, सबस्क्राईब करायचे विसरू नका. मैत्रिणींनो, छान असा मस्तपैकी आता हा कांदा लालसर झालेला आहे. याचा तडका मस्त असा सुगंधित बसलेला आहे. आता आपण याच्यामध्ये काय टाकणार आहोत, हे बघा लाल मिरची, चवीनुसार थोडंसं मीठ. हळद आपण वड्यात टाकलेले, वरून याच्यात हळद टाकल्यावर कडसर लागते. आता छान असा तडका दिलेला आहे. हे पहा, एकदम मस्त असा झणझणीत आणि चमचमीत असा तडका बसला. आता आपण याच्यात काय टाकणार आहोत, पाणी. छोटासा ग्लास भरून आपण पाणी टाकलेलं आहे. तर आता आपण मस्तपैकी असे छान असे आता उकळी त्याला थोडीशी येऊन देणार आहोत. थोडेसे गरम झालं का पाणी आपण त्याच्यामध्ये वडे टाकणार आहोत शिजायला. झणझणीत आणि चमचमीत अशी मस्त आपली साधी सोपी गावाकडची वड्याची भाजी आपण बनवत आहोत. तर आता बघा, आपले हवा उकळी यायला सुरू झालेले आहे. तर अशी थोडी कमीच उकळीमध्ये आपण
वडे टाकणार आहोत. हे बघा, या पद्धतीने हे सर्व वडे त्याच्यात टाकलेले आहे. छान असं मस्त आता आपण हलवून घेणार आहोत. आता ही वड्याची भाजी आपण पाणी कमीच मध्यम आकाराचं टाकायचं, म्हणजे शिजून एकदम छान आणि टेस्टी बनल्या जाते. तर आज आपली साधी सोपी अशी मस्तपैकी वड्याची भाजी बनत आहे. आता वड्याच्या भाजीला उकळे आलेले आहे. तर आता आपण थोडीशी त्याच्यामध्ये हळद टाकणार आहोत. छान असे उकळे आले आहे. थोडीशी अशी हळदीची बुकटी. वरून हळद का टाकली मैत्रिणी, कारण ना तेलामध्ये हळद जळून जाते आणि काळसर भाजी होते. तर आता पिवळसर होईल मस्त. आता छान अशी मस्तपैकी अशी छान उकळी आली आपल्या वड्याच्या भाजीला. आणि आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत. साधी आणि सोपी आपली गावाकडची वड्याची भाजी. पहा कशी झणझणीत आणि चमचमीत, खायला टेस्टी. डाळींपासून, हरभऱ्याच्या आणि मठाच्या मुगाच्या डाळीपासून बनवल्या वड्यांची भाजी, उन्हाळ्याच्या वाळवणाचे वडे. तर चला आता आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत. छान अशी मस्त आपली वड्याची भाजी आता तयार होत आहे. तर चला मैत्रिणी, आता आपण झाकण ठेवूया. म्हणजे मस्त आणि छान. मैत्रिणी, आपण झाकण काढून बघूया. वड्याची भाजी शिजली का नाही. अशी मस्त आणि छान अशी खरपूस आणि खमंग अशी मस्त वड्याची आपली भाजी तयार झालेली आहे. कोणी भाताबरोबर खातं, ज्वारीच्या भाकरीबरोबर, बाजरीच्या. खूप छान आणि टेस्टी. ज्यावेळेस भाजीला नसलं, वाळवण्याच्या वड्याची भाजी आपण बनवतो. ते बघा मस्त शिजत आहे. अजून थोडीशी राहिलेले आहे बाकी. तर भाजी अशी मस्त झालेली आहे. साधे सोपे आज आपण वड्याची भाजी बनवली. एकदम साधारण झाऱ्याने झाडलेले वडे. गावाकडे शहरमध्ये त्याला सांडगे म्हणतात आणि आपल्याकडे हे वडे बोललेले जातात. आता मस्त आपण झाकून ठेवूया. चमचमीत आणि चमचमीत आपली ही वड्याची भाजी तयार झालेली आहे. या पद्धतीने बनवा. सबस्क्राईब करायचं विसरू नका. साधी सोपी आपली वड्याची भाजी.